मित्रांनो नमस्कार. टेंडर गुरु या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर या अगोदर आपण शिकलो होतो सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था याचे फायदे किती, त्याचे तोटे किती आणि सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थाचे आपण जे काही शासनामार्फत आपल्याला जे काही योगदान मिळतंय, जे काही अनुदान मिळतंय, तर ते अनुदान किती मिळतंय आणि किती टप्प्यामध्ये मिळतंय याबद्दल तर आपण अगोदर चर्चा केलेली आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की नेमकं सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेची तुम्ही माहिती तर दिली, पण ही संस्था ओपन कशी करायची? तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था हे एक ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या अंडरमध्ये आपण कितीतरी संस्थेचे अजून त्याच्यामधले टाइप्स आहे. जसं मजूर सेवा सहकारी संस्था, त्यानंतर गृह उद्योग सेवा सहकारी संस्था, असे संस्थेचे बरेच प्रकार आहेत. असं नाहीये सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आपण ओपन केली आणि कुठला तरी उद्योग आपण त्याबद्दल करू शकतो तर असं मुळीच नाही. त्यामध्ये पण त्याचे खूप काही प्रकार आहे. तर आपण एक एक प्रकार तर बघूयात, पण महत्वाचा विषय येतो डॉक्युमेंट्सचा. संस्था ओपन करणं बऱ्याच जणांनी ठरवले असेल की आता मला संस्था ओपन करायची आहे, तर त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आणि त्यानंतर त्याची प्रोसिजर काय काय असते. पण त्या अगोदर मी तुम्हाला संस्थेचे फायदे काय, संस्थेचे शक्यतो तर तोटे नाहीच आहे, पण संस्थेचे फायदे काय काय ते एक फायद्यावर मी आपण ओव्हरलुक करू आणि त्यानंतर संस्थेसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात याची मी तुम्हाला यादी देतो. तर सर्वप्रथम ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आपले काही उद्योजक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. मित्रांनो, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आपण युट्यूबला सर्च जर केलं तर बऱ्याच जणांना या गोष्टीबद्दल माहितीही नाहीये आणि याचे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ सुद्धा दिसणार नाही, कारण माहिती नसल्यामुळं बरेच जण त्या गोष्टीकडे कधी गेलेच नाही. बऱ्याच वेळेस माझ्या असं निदर्शनास आलं की शासनाने ही गोष्ट चालू केलेली आहे सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी. लक्षात घ्या, शासनाने ही योजना चालू केलेली आहे सुशिक्षित बेरोजगारांसाठी. पण माझ्या असं नजरेत आलं की जे लोक ऑलरेडी व्यवसाय करताय तेच या गोष्टीचा लाभ घेत आहे आणि जे ओरिजिनल सुशिक्षित बेरोजगार आहे ते ऑलरेडी इकडं तिकडं भटकंती त्यांची चालू असते. तर मी तरी बघतोय की बरेच जण बघताय की शॉपॅक लायसन काढतील, प्रायव्हेट लिमिटेड काढतील आणि ऑलरेडी शासनाने एवढे मोठं त्यांना एक मोठा चान्स दिलेला आहे. सुशिक्षित बेरोजगार संस्थेला निविदा काम मिळणं, त्यांच्या पेमेंटची गॅरंटी मिळणं, त्यांना लोन ताबडतोब मिळणं, तर या गोष्टी आपण गमावतोय. म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करतोय तर आपण काय विचार करतो, जसं की आपण कोणाचं तरी ऐकतो की प्रोप्रायटरशिप बनवा. प्रोप्रायटरशिप बनवायला काय लागतं मला तुम्ही सांगा? उद्योग आधार बनवा, शॉपॅक लायसन बनवा, लाईट बिल वगैरे जोडा, त्याला झाली तुमची प्रोप्रायटरशिप. आणि प्रायव्हेट लिमिटेडलाही जास्त काही लिएबिलिटी नाही येतोय, ताबडतोब डॉक्युमेंट्स वगैरे बनतात. पण सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था हा एक असा अलग विषय आहे जेणेकरून तुमच्या कामाची गॅरंटी फायनल होते. कारण शासनाचे मी तुम्हाला काही टेंडर्स फ्लॅश करतो की ते शासनाने ठरवलेलं आहे की ते काम फक्त सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेलाच मिळणार. त्यासाठी कुठल्या फर्मनं जर ते कोटेशन कोट केलं तर त्यांना ते देणार नाही, प्रायव्हेट लिमिटेडला सुद्धा देणार नाही. ते फक्त सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेसाठीच राखीव ठेवलेले आहे. तर मला एक सांगा, जे टेंडर्स बेरोजगार सेवा सहकारी संस्थेसाठी राखीव ठेवलेले तेच टेंडर जर आपण भरले तर मला सांगा तुमचे चान्सेस वाढतील की जे कमी होतील? पण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन करतो, त्याबद्दल जास्त माहिती नाही. माहिती नसल्यामुळं, नेचर ऑफ बिझनेस माहिती नसल्यामुळं आपण बँकेकडे कुठली तरी फाईल टाकतो, ती फाईल रिजेक्ट होते आणि त्यानंतर मग आपली मेंटॅलिटी चेंज होते आणि नंतर पुन्हा आपल्याला व्यवसाय करायचा की नाही ते त्याबद्दल आपण साशंकता निर्माण होते. सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की सर्वप्रथम अगोदर आपल्याला ठरवायचंय की आपल्याला करायचं काय. मी तर माझ्या मागच्या सेशनमध्ये अगोदर सांगितलं होतं, ज्यांच्याकडे 50,000 रुपये आहे किंवा 50,000 रुपयापेक्षा कमी पैसे आहे त्यांनी प्रोप्रायटरशिप फाईल करा. त्यानंतर ज्यांच्याकडं 50,000 किंवा 1,00,000च्या एक मधोमध आपण म्हणू ती अमाऊंट आहे त्यांनी सुद्धा प्रोप्रायटरशिप शक्यतो फाईल करायची आहे. आणि ज्यांच्याकडं कामाचं नियोजन ऑलरेडी आहे, म्हणजे आपण म्हणतो की काही जण, बरेच जण असे आपण बघतोय की त्यांचे ऑलरेडी कामाचं फिक्स असतं की त्यांना माहिती आहे की इथनं माझा बिझनेस कन्फर्म आहे, त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड करा. आणि ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल बॅकअप नाहीये
म्हणजे सरळ सरळ असं समजू की ज्यांच्याकडे पैसेच नाहीये, तर त्यांना तरी मी सजेस्ट करतो की तुम्ही सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था स्थापन करा. कारण माझ्या नजरेमध्ये तुम्ही बेरोजगार आहे. तर बेरोजगारांना रोजगारच नाहीये तर तो व्यवसायाला पैसे लावणार कसे? तर तो तुम्हाला एक प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंटने दिलेला आहे की सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था ज्या तुम्ही स्थापन करता त्यावेळेस ऑलरेडी शासकीय तुम्हाला अनुदान मिळतंय. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स असतील किंवा तुमचं ऑफिसचं फर्निचर असेल आणि विशेष म्हणजे तुम्हाला कामाची गॅरंटीही मिळते. आणि शासन काय म्हणते की आता सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था स्थापन केली आणि बिझनेस तुम्हाला असं वाटत असेल की कुठलाही अनुभव नाही, मी IT रिटर्न भरला नाही किंवा माझ्या अकाउंटला कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं नाही तर मला व्यवसाय मिळणार कसा? तर शासन या गोष्टी ऑलरेडी जाणतंय, शासनाला या गोष्टी माहिती आहे की स्टार्टलाच आपण स्टार्टअप केलं तर त्यांना व्यवसाय मिळणार कसा? तर शासनानं तेही सुद्धा प्रोव्हिजन ठेवलेलं आहे की ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा ज्या बेरोजगार व्यक्तींनी संस्था स्थापन केली तर त्यांना डॉक्युमेंटची तर आवश्यकता असते टेंडरला, एवढं तर नक्की आहे. मग ऑलरेडी शासनाने काय केलेलं आहे, 5 लाखापर्यंतचे विना निविदाची काही कामं ठरवलेली आहे. जसं की फर्निचर पुरवठा करणे, ॲन्युअल मेंटेनन्स, कॉम्प्युटरचा मेंटेनन्स तुम्ही घेऊ शकता, स्टेशनरी मधले काही आयटम तुम्ही विकू शकता. अशा बऱ्याच इंडस्ट्रीयल पण वर्क त्यामध्ये आहे की जे फक्त सुशिक्षितसाठी बेरोजगारांसाठी राखीव ठेवलेली आहे. पण या गोष्टीची कुठेतरी आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे कधी वळालोच नाही. तुमच्या डेस्कटॉपला काही टेंडर्स फ्लॅश करतोय ते तुम्ही बघू शकता की ऑलरेडी त्यातले बऱ्यापैकी करोडोमधले टेंडर्स सुशिक्षित बेरोजगारसाठी राखीव ठेवलेले आहे. आपण फक्त आतापर्यंत मार्केटमध्ये कुठेतरी पेपर्समध्ये जाहिरात बघतो किंवा ऑनलाईन तुम्ही टेंडर बघत असाल, पण तुम्ही हाही विचार केला नसेल की बेरोजगार सेवा सहकारी संस्था, मजूर सेवा सहकारी संस्था, महिला उद्योजकांची जी सेवा सहकारी संस्था असते त्यांच्यासाठी ऑलरेडी 300 ते 400 करोड पर्यंत सरकारनं त्यांच्यासाठी टेंडर राखीव ठेवलेले. पण ऑलरेडी ते लोक त्या पर्यंत पोहोचू शकत नाही आणि ते टेंडर तसेच लॅप्स होत आहे. तर मी तरी आजच्या व्हिडिओ नंतर तुम्ही नक्कीच त्या टेंडर्सला बघा. ते टेंडर तुम्ही वाचू शकता. मी पुढच्या सेशनला तसे टेंडर्स फ्लॅश करतो की ते कुठले टेंडर्स आहे, ते कुठल्या नेचर ऑफ बिझनेसवर ते डिपेंड आहे. जसं की मी काही उदाहरण देतो तुम्हाला, किराणा मालाचे बरेच टेंडर असतात. त्यानंतर काही हॉस्टेलचे कॉन्ट्रॅक्ट्स, त्यानंतर एखादी जागा लीजवर घेणे, ते लीजवर घेऊन त्यावर पैसे वगैरे कमवून त्यांना आउटसोर्स करणे, असे बऱ्यापैकी टेंडर्स असतात. आता तुम्ही तर बघू शकता की एवढे टेंडर सुशिक्षित बेरोजगारचे आजही सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तर ही अमाऊंट आहे करोडोमध्ये. कमीत कमी 700 ते 800 करोड पेक्षाही जास्त टेंडर सुशिक्षितसाठी राखीव ठेवलेली आहे. आणि आपण म्हणतो मार्केटमध्ये काम नाही आहे. तर मला सांगा, तुम्ही ऑनलाईन जर आले तर तुम्हाला मी कामं सुद्धा दाखवू शकतो. पण त्यासाठी तुमची फायनान्शियल कॅपॅसिटी, तुमचा जो काही सदस्यांचा जो ग्रुप आहे त्यांच्याकडनं ते काम झेपलंही पाहिजे. त्यांनी ते पूर्ण साईटवर त्यांचं काम पूर्ण सुद्धा झालं पाहिजे. असं नाहीये टेंडर घेतलं आणि त्याचे पैसे मिळाले, ते काम तुम्हाला पूर्ण करायचं असतं. त्यामध्ये तुमची क्वालिटी मेजर असते, तुमचा रेट मेजर असतो, तुमचे डॉक्युमेंटेशनही सुद्धा प्रॉपर पाहिजे. तर या बऱ्याच गोष्टी आहे त्याच्यामध्ये. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण प्रोप्रायटरशिप फाईल करतो आणि प्रोप्रायटरशिप फाईल केल्यानंतर आपण डायरेक्टली बँकेमध्ये लोन मागायला जातो. तर बऱ्याच वेळेस होतं काय, बँकवाले तुमचा परफॉर्मन्स बघतात, 2-3 डॉक्युमेंट्स बघतात आणि तुम्हाला काहीतरी 20-25 दिवस तुम्हाला आश्वासन ठेवतात आणि नंतर तुमची फाईल वापस करतात. आता यावेळेस होतं काय, आणि आपण काय करतो, बँकेवाल्याला दोष देऊन वापस येऊन जातो. पण तुम्हाला एक सांगतो, होतं काय की ऑलरेडी आपल्या व्यवसायाबद्दल आपल्याला नसलेलं नॉलेज, म्हणजे आपण कुठला व्यवसाय करतोय हेच आपल्याला नॉलेज नसतं. त्यामुळे आपण कुठलं तरी एक लायसन बनवतो. जसं की मला कॉम्प्युटरचा व्यवसाय करायचा आहे आणि तो काहीतरी व्यवसायाचा त्याला नॉलेजच नाही, तो दुसरंच काहीतरी रजिस्ट्रेशन करतो. प्रॉपर डॉक्युमेंट्स बँकेला देत नाही. बँकेचे ऑफिसर असतात, ॲज अ एज्युकेटेड असतात, ऑलरेडी त्यांचे खूप काही दिवस त्यामध्येच गेलेले असतात. त्यामुळे त्यांना बनवणं हे काही जास्त, म्हणजे मला वाटतं ते काही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे होतं काय, मग बँकेवाल्याकडनं आपला जो परफॉर्मन्स असतो तो निगेटिव्ह जातो आणि तो म्हणतो की डॉक्युमेंट्स मध्येच हा व्यक्ती प्रॉपर देत नाहीये तर तो लोन फेडण्याचे चान्सेस कसे राहतील. तर मी तुम्हाला डॉक्युमेंटचे काही नाव सांगतो जेणेकरून तुमची फाईल कुठे रिजेक्ट होणार नाही. काय करायचं, ज्यांना MSME मधनं लोन घ्यायचंय, ज्यांना MSME मधनं लोन घ्यायचंय, हा विषय सुशिक्षितसाठी बेरोजगारांसाठी सुद्धा आहे. पण होणारी चूक आपल्या महत्वाची लक्षात आली पाहिजे. कारण मी तुम्हाला सुशिक्षित बेरोजगारसाठी नॉलेज तर खूप देऊ शकतो, पण अडचण काय आहे की यानंतरची प्रोसिजर काय आहे. अर्धवट नॉलेज द्यायचं आणि काहीतरी डॉक्युमेंट्स जमा करायचे असं नाहीये.
तर मी तुम्हाला प्रॉपर काही डॉक्युमेंट सांगतो की हे डॉक्युमेंट जर तुमचे कन्फर्म असतील, त्यावर नेचर ऑफ बिझनेस तुमचा प्रॉपर असेल, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट प्रॉपर असेल, तर तुम्हाला कुठलीही बँक लोन द्यायला लोन ज्यावेळेस बँक तुमचं मंजूर करेल तर तुम्हाला नामंजूरची फाईल तुमची कधीच होणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तर हे बघा, ज्यावेळेस आपण आपलं शॉपॅक लायसन असो, संस्थेचं रजिस्ट्रेशन असो किंवा प्रायव्हेट लिमिटेडचं रजिस्ट्रेशन असो, त्यावेळेस आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे तो अगोदर आपण ठरवायचा आहे. उदाहरण, मला सीसीटीव्हीचा करायचा आहे तर मी सीसीटीव्हीचाच नेचर ऑफ बिझनेस त्यामध्ये आला पाहिजे. होतं काय, तुम्ही सीसीटीव्हीचा बिझनेस तुम्हाला करायचा असतो, पण तुम्ही टाकता वेगळं स्टेशनरीचा बिझनेस, मग ते तिथं कुठंतरी पकडलं जातं. तर लक्षात घ्या, जो बिझनेस आपल्याला रजिस्टर्ड करायचा आहे त्या बिझनेसचा नेचर ऑफ बिझनेस त्या शॉपॅक लायसन, उद्योग आधार किंवा संस्थेच्या एमओए मध्ये ती गोष्ट तिथं प्रॉपर तुम्ही दिली पाहिजे. त्यानंतर तुमचे ज्यावेळेस तुम्ही तो बँकेकडनं फॉर्म मागवता, ज्यावेळेस आपण फॉर्म त्यांना इन्व्हिटेशनचा जो फॉर्म त्यांना देतो, तर त्यावेळेस तुमचे फोटो असणं गरजेचे. त्यानंतर जो अर्जदार आहे तर अर्जदारांचं पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर त्यांचं घरचं लाईट बिल. तर लाईट बिलचे पण दोन प्रकार असतात, ज्या ठिकाणी तुम्ही राहता ते लाईट बिल वेगळं, आणि ज्या ठिकाणी तुमचे बिझनेस आहे, जसं प्रोप्रायटरचा बिझनेस ज्या ठिकाणी असेल, तुमचं शॉप जिथं असेल किंवा तुमची संस्था ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन असेल तिथलं लाईट बिल वेगळं असतं. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण घरचंच लाईट बिल त्यांना देतो, मग ते म्हणतात तुम्ही व्यवसाय कुठनं करताय, ते म्हणतात आम्ही घरून चालवतो, म्हणजे तो तुमचा झाला तिथला निगेटिव्ह पॉईंट. आणि तो तुम्हाला वेळेवर नाही म्हणत नाही, तो म्हणतो बरं ठीक आहे ठीक आहे, डॉक्युमेंट जमा करा, मी तुम्हाला सांगतो. तर असं होतं. तर ज्यावेळेस तो विषय लक्षात घ्या, घरून करायचा असेल तर तो कसं असतं, ज्यावेळेस आपण होम चॉईस करतो तर बऱ्याच वेळेस तो निगेटिव्ह मेसेज जातो. त्यामुळं व्यवसायाचं साधन वेगळं पाहिजे. घर घर असतं आणि व्यवसाय व्यवसाय असतो, तर ते विषय लक्षात घ्या. त्यानंतर आपण देताना लाईट बिल आपण 6 महिन्याचं, 6 महिन्याच्या आतलंच द्यायचंय, नाहीतर तुम्ही 1 वर्षाचं जुनं लाईट बिल दिसाल तर ते ॲग्री होत नाही. त्यानंतर तुम्ही काही जणांची रेंटवर काही ऑफिसेस असतात किंवा घर असतात, तर त्यांनी बॉन्डवर नोटरी करून रेंट ॲग्रीमेंट त्यांना द्यायचं असतं रजिस्टर्ड. तर रेंट ॲग्रीमेंटमध्ये लक्षात घ्यायचं की ते रेंट रेंट ॲग्रीमेंट आपण जे बँकेला देतो ते व्हॅलिड पाहिजे. ते जर तुम्ही किंवा एक्सपायर झालेलं असलं ते तुम्ही दिलं तर बऱ्याच वेळेस तुमचा मनस्ताप होतो आणि तिथूनही तुमची फाईल रिजेक्ट होते. त्यानंतर व्यवसायाचं जे लायसन्स आहे, शॉपॅक लायसन्स, ते सुद्धा अपडेटेड पाहिजे. नाहीतर एक्सपायर झालेलं लायसन्स तुम्ही देणार आणि तिथे तुम्हाला अडचण येणार. जे लोक शहरामध्ये आहेत त्यांच्यासाठी शॉपॅक कंपल्सरी आहे, आणि जे लोक खेड्यापाड्यातून येत आहे समजा, त्यांना व्यवसाय करण्यासाठी तर पूर्णपणे मोफाच आहे, तो विषय नाही. पण त्यांना काय करायचंय, त्यांना त्यांच्या ग्रामपंचायतकडनं व्यवसायाचे ना हरकत प्रमाणपत्र बनवायचंय, जे की त्यांचं ते शॉपॅक लायसन असतं, व्यवसाय चालू करण्याचं प्रमाणपत्र आहे, आपण त्याला असं म्हणू शकतो. त्यानंतर तुमचे आय टी रिटर्न तुम्ही घेऊ शकता, ते पण 3 वर्षाचे आय टी रिटर्न पाहिजे. बऱ्याच वेळेस होतं काय, लोन घेण्याच्या चक्करमध्ये आपण काय करतो, आय टी रिटर्न सीएनना सांगतो की आपण म्हणतो तुम्हाला किती पैसे पाहिजे, त्यांना ते पैसे देतात आणि एकाच दिवशी 3 वर्षाचे आय टी रिटर्न प्रिंट करतात. आणि बँकेला काय होतं, मग तुम्ही त्या बँकेला गोष्टी जमा करतात, बॅलन्स शीट वगैरे, प्रॉफिट लॉस, तर बँक तेही तिथं रिजेक्ट करतात. तुम्हाला असं वाटत असेल आय टी रिटर्न बनवून दिला तर आपलं कसं काय रिजेक्ट केलं, तर एक विषय लक्षात घ्या, तुमचा प्रत्येक वेळेस हा विषय कामात येईल. शक्यतो संस्थेच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. तर ज्यावेळेस आपण आय टी रिटर्न काढतो तर प्रत्येक आय टी रिटर्न मध्ये कमीत कमी 7 महिन्याचा गॅप असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण असं समजू की आज ऑगस्ट महिन्यामध्ये मी आय टी रिटर्न फाईल केला, तर ऑगस्ट पासून 6 महिन्याच्या नंतरच तुम्ही पुढच्या वर्षाचा आय टी रिटर्न फाईल केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक आय टी रिटर्न मध्ये ज्यावेळेस तुम्ही गॅप देता त्यावेळेसच तो आय टी रिटर्न बँकेमध्ये व्हॅलिड होतो. हा विषय लक्षात घ्या. तुम्ही वन टाइम आय टी रिटर्न बनवले तर तसं काही होत नाही, कारण ऑलरेडी एक्नॉलेजमेंट नंबरवर तुम्ही आय टी रिटर्न कधी भरला आणि तो किती दिवसापर्यंत व्हॅलिड वगैरे या सर्व गोष्टी ऑनलाईन बँकवाले चेक करतात, तर ते विषय लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आता नरेंद्र मोदींची एक स्कीम आली होती की सूक्ष्म लघु उद्योजक यांना विना विना तारण, म्हणजे आपण म्हणू शकतो की कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी न देता त्यांनी फक्त त्यांचा बिझनेसचा परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि त्या परफॉर्मन्सवर त्यांना लोन मिळणार आहे. तर मी त्यांना दोन्ही गोष्टी सांगतो. ज्यांच्याकडं जागा आहे त्यांनी त्या जागेचे डॉक्युमेंट्स प्रॉपर द्यायचे, त्या जागेमध्ये कुठल्याही प्रकारचा बोजा नसायला असायला पाहिजे, किंवा त्या त्या जागेमध्ये कुठलाही बोजा नसायला पाहिजे, किंवा त्या डॉक्युमेंटमध्ये सर्व गोष्टी प्रॉपर असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जो व्यवसाय करणार आहे त्या व्यवसायाची पूर्णपणे माहिती तुम्हाला पाहिजे, कारण ज्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये जाता तर बऱ्याच वेळेस बँकवाले विचारणार की तुम्ही हे एवढं आता ही मशिनरी परचेस करणार आहे किंवा एखादी वस्तू परचेस करणार आहे,
तर हे तुम्ही मार्केटमध्ये कशी विकणार आहे, त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट ऑफ मार्जिन किती होणार आहे. आपण बऱ्याच वेळेस काय करतो, सीए कडनं प्रोजेक्ट रिपोर्ट टाईप करून घेतो आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट ज्यावेळेस आपल्याला बँक मॅनेजर विचारतो किंवा आपण तो प्रेझेंट करतो, तो त्यावेळेसच त्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या अनुषंगानेच तुम्हाला काही प्रश्न विचारतो. आता आपण प्रोजेक्ट रिपोर्ट दुसऱ्याच्या भरोश्यावर बनवून आणलेला असतो, हे बँकेवाल्यांना तसंही माहिती असतं. मग तो तुम्हाला प्रश्न विचारतोय कसं करणार, काय करणार, मग त्यावेळेस तुमचा निगेटिव्ह परफॉर्मन्स जातो, कारण तुम्हाला त्यातलं काही माहिती नसतं की आपण किती पर्सेंटेज टाकले. त्यामुळे प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला बनवता आला किंवा नाही तो विषय नाहीये, पण ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवता त्यावेळेस तो तुम्ही स्वतः वाचायचा आहे. आपण बिझनेसची आपण स्ट्रॅटेजी कशी ठेवायची आहे, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. आणि जे लोन तुम्ही घेताय व्यवसायासाठी, तर व्यवसायासाठी लोन हे व्यवसायासाठीच यूज करायचं असतं. ते आपण कुठल्याही पर्सनल कामासाठी ते यूज करायचं नसतं. तर हा विषय लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं सिबिल रिपोर्ट तुम्ही देऊ शकता. तुम्ही ऑनलाईन sibil.com वर जाऊन तुमचा रिपोर्ट वगैरे घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या जागेचं व्हॅल्युएशन वगैरे काढून तुम्ही असं व्यवसायाच्या पद्धतीनं हे करू शकता. तर हे झालं कर्जाचे डॉक्युमेंट्स. तर हा विषय लक्षात घ्या. नंतर आपण आपल्या विषयाकडे पुन्हा येऊ. तर होतं काय, संस्थेची माहिती नसल्यामुळं आपण त्या गोष्टीकडे कधी वळालोच नाही. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा विषय बोललेलो आहे की ही योजना कधीपासून आली, आपण कुठल्या कुठल्या पद्धतीचे कामं करू शकतो आणि कुठल्या कुठल्या पद्धतीचे कामं शासनाने आपल्यासाठी राखीव ठेवलेले आहे, याबद्दल आपली बरेच वेळेस चर्चा झालेली आहे. तर शासनाच्या निविदा पण आपल्यासाठी आहे. या सर्व गोष्टी इथं आपण ऑलरेडी क्लिअर केलेल्या आहे. आता महत्वाचा विषय आहे संस्थेचे किती प्रकार आहे. तर संस्थेचे मल्टिपल त्याच्यामधून प्रकार निघतात. तर ते आपण या व्हिडिओमध्ये घेणार नाहीये, पण संस्था असो, एखादं ऑर्गनायझेशन असो किंवा आपण एखादं म्हणतो ट्रस्ट वगैरे आहे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर या प्रत्येक सोसायटी ज्या आहे की ज्यांच्या ज्या 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 संस्था आपण फायनलायझेशन करतो, जसं की ज्या संस्था आपण त्याची फाईल करतो, तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंटेशन सेम असतात. तर हे विषय लक्षात घ्या. तर मी काही डॉक्युमेंट्स तुमच्या समोर एक PDF फ्लॅश करतो. तर त्या PDF मध्ये जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते प्रत्येक डॉक्युमेंट तुम्ही लिहू शकता किंवा मला तुम्ही व्हॉट्सअप करा. त्या व्हॉट्सअपवर मी तुम्हाला ती PDF पाठवतो. तर डॉक्युमेंट संस्थेचे बनवायचे कसे, तुम्हाला सांगतो. तुम्हाला संस्था रजिस्ट्रेशनसाठी फक्त 2,000 रुपये खर्च येईल. तुम्हाला कोणाला पैसे देण्याची गरज नाहीये. तुम्ही स्वतः संस्था घरी बसूनही फाईल करू शकता किंवा ऑफिसमध्ये सुद्धा फाईल करू शकता. ज्यांना संस्था फाईल करायची आहे, तर मी बघतोय की एक पुढचा व्हिडिओ असा बनवणार आहे की त्यामध्ये आपण पूर्णपणे माहिती संस्था कशी बनवायची किंवा संस्था बनवताना काय काय डॉक्युमेंटची गरज आहे आणि ते डॉक्युमेंट्स बनवायचे कसे आणि ते डॉक्युमेंट सादर कुठं करायचे, आणि जर ऑनलाईन ज्यांना फाईल करायची तर ऑनलाईन घरी बसून आपण कसं फाईल करू शकतो, आपण तो एक व्हिडिओ बनवणार आहे. तर सर्वप्रथम मी तुमच्या समोर एक पीडीएफ तुम्हाला दाखवतोय. तर ते PDF मधले मी डॉक्युमेंट्स तुम्हाला एक एक वाचून दाखवतो. तर हे बघा, डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर रजिस्ट्रेशन ऑफ द सोसायटी अंडर प्रोव्हिजन ऑफ द सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 शुड बी स्कॅन. ज्यांना ऑनलाईन फाईल करायची त्यांनी हे टोटल डॉक्युमेंट स्कॅन करायचे. तर सर्वात महत्वाचा विषय कव्हरिंग लेटर. तर कव्हरिंग लेटर म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो अबाउट अस, म्हणजे या तुमच्या व्यवसायाबद्दल पूर्ण काही जी माहिती आहे ते आपण कव्हरिंग लेटर मध्ये देणार आहे. मला कुठला व्यवसाय करायचा आहे, मला म्हणजे माझा व्यवसायाबद्दल मला किती किती टाईपचे व्यवसाय करणार आहे, जसं कोणी इंडस्ट्रियल करणार, कोणी गृहोद्योग करणार, कोणी मजूर सेवा सहकारी संस्था ओपन करणार. तर तुमचे कव्हरिंग लेटरवर पूर्णपणे माहिती तुम्हाला शेड्यूल ए मध्ये द्यायची. तुम्हाला हे शेड्यूल एचे, शेड्यूल ए, शेड्यूल बी चे फॉर्मॅट मी तसं ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मेल ID टाका, मी त्यांना ते फॉरवर्ड करतो. त्यानंतर मेमोरंडम ऑफ असोसिएशन विथ आयडेंटिफिकेशन, म्हणजे जे काही मेंबर्स आहे, जी काही तुमची मॅनेजिंग कमिटी आहे, तर आपण असं समजू की तुमचे जे काही सदस्य आहे, तर त्या सदस्यापैकी कोणाकोणाचे काय काय अधिकार असतील, किती सदस्य आहे, तुम्ही व्यवसाय कसा करणार आहे, तुमचा शेअर किती असणार आहे, कोणाला किती प्रॉफिट द्यायचं आहे, कोणाला त्याच्यामधून अजून काही रूल्स वगैरे टाकायचे, तर त्याची सर्व माहिती तुमची MOA मध्ये असते. हे तर तुम्हाला माहिती असेल, हे प्रायव्हेट लिमिटेडला आणि पार्टनरशिपला सुद्धा असते. तर ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर संस्थेचे रूल्स अँड रेग्युलेशन. तर तुमचे जे मेंबर्स असतात, तर तुम्ही सर्व तुमच्या संस्थेचे, जसे की आपण प्रत्येक महिन्याला मीटिंग घेणार, प्रत्येक महिन्याला आपण इतकी वर्गणी त्यांच्याकडनं जमा करणार, नंतर तुमचं इलेक्शन कधी घेणार, तर असे काही बऱ्याच ज्या गोष्टी असतात त्या रूल्स अँड रेग्युलेशनच्या फॉर्मॅटमध्ये असतात. आणि त्याची जी कमिटी आहे त्या कमिटीचे त्यावर सर्वांच्या साईन असतात की ते सर्व रूल्स आम्हाला मान्य आहे.
ज्यावेळेस आपण रजिस्ट्रारकडे ती सोसायटी देतो रजिस्ट्रेशनसाठी, त्यावेळेस ते रूल्स वगैरे टाईप करून ते तुम्हाला सादर करायचे असतात की 11 जणांच्या कमिटींना हे रूल आमचे मान्य आहे. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर 4 नंबरचे आहेत कन्सर्ट लेटर ऑफ ऑल मेंबर्स. तर कन्सर्ट लेटर म्हणजे संस्थेबद्दल तुमचं योगदान, संस्थेबद्दल तुम्हाला माहिती आहे, म्हणजे प्रत्येकांना हे इंडिव्हिज्युअल लेटर द्यायचं असतं. कन्सर्ट लेटर म्हणजे की माझा रोल काय, जसं एखादा सदस्य असतो तर सदस्याचा रोल काय, आपण त्याला एक प्रतिज्ञापत्र टाईप सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर ऑथॉरिटी लेटर. तर ऑथॉरिटी लेटर तर याचा सॅम्पलच तुम्हाला दाखवतो मी की कोणाला काय ऑथॉरिटी द्यायची आहे. ज्यावेळेस संस्था तुम्हाला फाउंडेशन करायची आहे किंवा आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस तुम्ही संस्थेचा फॉर्म तो भरणार आहे, त्यावेळेस ऑथॉरिटी असते की कोणाला सदस्य बनवायचं आहे, कोणाला अध्यक्ष बनवायचे, त्यावर त्या सर्वांच्या सह्या, म्हणजे सर्वानुमते तो ठराव मंजूर केला तर त्या ठरावाची ती कॉपी त्याला ऑथराइज लेटर आपण म्हणू शकतो. नंतर सेल्फ डिक्लेरेशन ऑर ॲफिडेव्हिट. तर सर्वांचे डिक्लेरेशन पण असतात की मी संस्थेमध्ये माझे काय काय अधिकार आहे आणि मी ती जबाबदारी कशी पूर्ण करणार आहे, तर याची सर्व तुम्हाला तिथं माहिती द्यायची. याचे शेड्यूल्स मी तुम्हाला पाठवणार आहे, तर सर्व मराठीमध्ये आहे, तर तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल. नंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ऑफ ऑफिस ॲड्रेस. बऱ्याच वेळेस होतं काय की आता संस्था असल्यामुळं संस्थेची कुठेही जागा नाही आहे, कारण संस्था आत्ताशी आपण फॉर्म करतोय. तर बऱ्याच वेळेस काय होतं, कुणाची तरी आपल्याला रेंटना वगैरे घ्यायचं असतं. तर ज्यावेळेस ज्या ठिकाणी आपल्याला संस्था रजिस्ट्रेशन करायची आहे, तिथला जो ओनर आहे त्यांचं तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं असतं. जसं आपण म्हणू शकतो रेंट ॲग्रीमेंट. तर रेंट ॲग्रीमेंट वेगळं असतं, पण रेंट ॲग्रीमेंटचाच टाईप त्यामध्ये असतो की माझं कुठल्याही प्रकारची हरकत नाही आहे या संस्थेसाठी. त्याला म्हणतात नो ऑब्जेक्शन ऑफ ऑफिस ॲड्रेस. त्यानंतर जो ऑफिस ॲड्रेस आहे त्याचं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा गरजेचं आहे. नो ऑब्जेक्शन लेटर खूप महत्त्वाचं आहे, ते जर नसलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टीच्या अडचणी येऊ शकतात. त्यानंतर सर्व मेंबर्सचे तुम्हाला फोटोग्राफ गरजेचे आहे, म्हणजे त्यांचं तुम्ही आधार कार्ड घ्यायचं आहे, त्यांचं पॅन कार्ड घ्यायचं आहे आणि त्यांचा एक फोटो घ्यायचा आहे. जे ऑनलाईन फाईल करणार आहे त्यांनी या सर्व डॉक्युमेंटची PDF बनवायची आहे आणि त्यानंतर ती अपलोड करायची. तो आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे कशी अपलोड करायची आहे. तर नंतर पुन्हा एकदा सांगतो, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू इस्टॅब्लिश आयडेंटिटी ऑफ मेंबर्स ऑफ वेलफेअर सोसायटी ट्रस्ट NGO. म्हणजे सर्वांसाठी हे एकच आहे. आधार कार्ड देऊ शकता, पॅन कार्ड, वोटर ID, सिनियर सिटीजन जर असेल तर त्याचा ID, पासपोर्ट, जर कोणाकडे पासपोर्ट असेल तो व्हॅलिड पाहिजे, नंतर ड्रायव्हिंग लायसन्स ते पण व्हॅलिड पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ते सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड पाहिजे. इथं सर्व लिहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. सेल्फ अटेस्टेड पाहिजे, त्यावर तुम्ही स्वतःची साईन सुद्धा करायची आहे आणि प्रत्येकाचं ज्यांना ऑनलाईन फाईल करायचे त्यांनी ते टोटल डॉक्युमेंट स्कॅन करायचे आणि प्रत्येक मेंबरच्या नावानं फोल्डर बनवायचे, कारण ज्यावेळेस आपण एकेकाची माहिती त्यामध्ये फिल करतो तर त्यावेळेस प्रत्येकाची माहिती प्रॉपर गेली पाहिजे. शक्यतो त्यांचा सर्वांचा मेल ID सुद्धा तुम्ही घ्यायचा आहे. इथं मेल IDचं ऑप्शन दिलेलं नाही आहे, तर आता नवीन GR मध्ये तसं आहे लिहिलेलं की मेल ID सुद्धा गरजेचं आहे. नंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू इस्टॅब्लिश ॲड्रेस प्रूफ ऑफ वेलफेअर. म्हणजे ॲड्रेस प्रूफ काय द्यायचा तो मी तुम्हाला अगोदर विषय सांगितला आहे. तर इलेक्ट्रिसिटी बिल घ्यायचं आहे, तेही तुम्हाला जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आतलं ते पाहिजे, जास्त जुनं लाईट बिल नको आहे तिथं. त्यानंतर लिस्ट ऑफ अदर डॉक्युमेंट्स फॉर रजिस्ट्रेशन. तर तुमचा ॲप्लिकंट जो पण आहे त्याचा पासपोर्टचा ओरिजिनल फोटो हे तुम्हाला दाखवलं वरच्या याच्यामध्ये नव्हतं. लिस्ट ऑफ ईमेल्स, मोबाईल नंबर, त्यांनी त्यांचा व्यवसाय काय काय आहे तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. व्यवसाय, शिक्षण हे सर्व माहिती त्यातली प्रॉपर तुमची फिल झाली पाहिजे. त्यानंतर शेड्यूल ए. तर शेड्यूल ए कुठलं, आपण शेड्यूल ए इथं बघितलं त्याचे सर्व फॉर्मॅट्स मी तुम्हाला दाखवणार आहे. कव्हरिंग लेटर कसं पाहिजे, म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट करताय रजिस्ट्रारला की आम्हाला कशाच्या, म्हणजे आमचा मुद्दा काय आहे आणि आम्ही कशासाठी आम्ही रजिस्ट्रेशन करतोय. तर बघा 2 मध्ये द असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ सोसायटी ग्रेटर मुंबई मुंबई रिजन म्हणजे विभाग. तर ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ, तर आपण इथं नाव देत नाहीये, तर तुम्हाला ज्या संस्थेचं नाव द्यायचं आहे, जे तुमचे नाव असतात, तुम्हाला अगोदर मी सांगितलं होतं की आपल्याला कमीत कमी 5 नाव सजेस्ट करायचे, त्यापैकी एक नाव तुमचं फायनल होत असतं. तर तुम्हाला ते नाव टाकायचं आहे आणि त्यांना या टाईपचं एक लेटर द्यायचं आहे. त्या लेटरमध्ये तुम्हाला पूर्णपणे द्यायचं आहे की आय अंडरसाइन हॅव अ फॉर्म असोसिएशन बाय नेम ॲज अ अबो. म्हणजे ही संस्था मला स्थापन करायची आहे, त्यासाठी मी हे डॉक्युमेंट जोडतोय, कन्सर्ट लेटर, ऑथॉरिटी लेटर, सेल्फ डिक्लेरेशन वगैरे हे सर्व डॉक्युमेंट जोडतोय. ॲफिडेविट करू शकता किंवा सेल्फ डिक्लेरेशन, शक्यतो ॲफिडेविट केलेलं बरं राहतं, कारण ऑलरेडी 11 जण सदस्य असल्यामुळे ऑलरेडी तुम्हाला ॲफिडेविट केलेलं
बरं असतं ते. आणि त्याला शक्यतो नोटरी सुद्धा करून घ्यायची. इथं लिहिलेलं आहे बघा, पेपर बिफोर नोटरी. तर नोटरी करायची आहे, कारण हे डॉक्युमेंट संस्थेचे लॉंग टर्मसाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कामात येतात. जसं एखाद्या वेळेस बँक अकाउंट वगैरे ओपन करायचं आहे, टेंडरसाठी ते तुम्हाला गरजेचे असतात. तर हे ॲनेक्शर ए तुम्ही फाईल केल्यानंतर इथं तुमचं सही शिक्का म्हणून सही करायची आहे आणि इनक्लोज म्हणजे सर्व जे अगोदरचे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स या फॉर्मला तुम्हाला सर्वप्रथम जोडायचे. त्यानंतर दुसरं आहे शेड्यूल बी. तर शेड्यूल बी आपण अगोदर बघितलं. तर कसं पाहिजे तुमचा एमओए. तर एमओए मध्ये नेम ऑफ सोसायटी तुम्हाला टाकायचं आहे. सोसायटी तुम्हाला पूर्ण टाकल्यानंतर त्याचा ॲड्रेस, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट खूप महत्वाचा आहे. ऑब्जेक्ट मधला मी म्हणू शकतो नेचर ऑफ बिझनेस. नेमकं तुमचं काय ध्येय आहे, तुम्हाला करायचं काय. तर तो टोटली तुम्हाला इथं फाईल करायचं आहे. हा एक फॉर्मॅट आहे. ह्या फॉर्मॅटवर तुम्ही स्वतः संस्था स्थापन करू शकता. त्यानंतर डेझिग्नेशन इन सोसायटी. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एमओए मध्ये सर्व डिटेल्स असते की संस्था कशासाठी आहे, त्यामध्ये किती जण आहे, किती जणांची मिळून आपण संस्था बनवतोय आणि कुठल्या कुठल्या व्यक्तीचे जसं की अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, अजून आपण म्हणू शकतो जे एखाद्या संस्थेला आपण पॉवर देऊ शकतो एखाद्या व्यक्तीला की बँकेचे सर्व राईट्स त्याच्याकडे असतात. तर अशा बऱ्याच काही गोष्टी त्यामध्ये आहे. तुम्ही एमओए मध्ये ज्या गोष्टी टाकणार, ज्यांना ज्यांना जी जबाबदारी देणार त्यांना त्यांना ती जबाबदारी पूर्ण करायची असते. बऱ्याच वेळेस काय होतं की या गोष्टीमुळे सुद्धा भांडण होतात. बरेच जणांना संस्था काहीतरी 6-7 महिने दिवस चालते आणि त्यानंतर त्यांचे क्रॅशेस झाल्यानंतर मग काही जण मेंबर सोडतात. तर त्यासाठी आता गव्हर्नमेंटने असं केलेलं आहे, प्रत्येक प्रत्येक महिन्याला किंवा 6 महिन्याला किंवा 1 वर्षाला याची आपण एक मीटिंग ठेवायची. त्या मीटिंग मधला सर्व जे निर्णय असतात, जो ठराव आपण पास करतो, त्या ठरावाची कॉपी तुम्हाला त्यांना ती द्यायची असते. म्हणजे तुमची संस्था ॲज अ ॲक्टिव्ह आहे असं त्याचं ते प्रूफ असतं. त्यानंतर हे तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर तुम्ही किती जण त्याच्यामध्ये आले आणि तुमचे काय काय रूल्स आहे, नेम्स ऑफ मेंबर, मिनिमम किती पाहिजे, काय पाहिजे, ते ऑलरेडी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये 11 शक्यतो 11 पाहिजे आणि 11 पेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही साईन करायची आणि इथंही तुम्हाला जिथं मी तुम्हाला माऊसवर दाखवतो इथं तुम्हाला तुमचा शिक्का वगैरे द्यायचा आहे. त्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला बाकीच्या डॉक्युमेंटला नोटरी वगैरे करायची. त्यानंतर रूल्स अँड रेग्युलेशन मी तुम्हाला सांगितलं होतं शेड्यूल सी मध्ये. तर डेफिनेशन द वर्ड सोसायटी, म्हणजे तुम्हाला जी सोसायटी बनवायची आहे तर डेफिनेशन म्हणजे आपण म्हणू शकतो तुमच्या सोसायटीची व्याख्या काय. जसं की आता एखादं उदाहरण सांगतो मी, XYZ सेवा सहकारी संस्था, पण नेमकी कशाची संस्था. जसं मजूर सेवा सहकारी संस्था जर आपण रजिस्टर्ड केली तर आपण दुसऱ्यांना सांगू शकतो की नेमकं याच्यामध्ये मजूर तरी असतात. तर संस्था स्थापन करताना त्याची व्याख्या महत्वाची असते की त्याची व्याख्येचा उल्लेख तुमच्या नावामध्ये गरजेचा असतो. तुमचे डेफिनेशन काय आणि ज्युरिडिशन, जर तर तुमच्या संस्थेचे कुठं रजिस्ट्रेशन करताय. बऱ्याच वेळेस काय होतं, तालुक्यामध्ये सुद्धा करू शकतो, जिल्ह्यामध्ये करू शकतो आणि जिल्ह्याच्या बाहेरही करू शकतो. तर तेही तुम्हाला तिथं बघायचं आहे. नंतर फायनान्शियल इयरची माहिती, मेंबरशिप प्रोसिजर, ते सर्व जे काही रूल्स आहे तुमच्या संस्थेचे. जनरल मीटिंग मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. केसिंग टू बी म्हणजे तुमचे मेंबरचे टाईप्स किती आहे, तुमची मीटिंग कधी होणार आहे, त्याच्यामध्ये पॉवर काय, त्यांचं फंक्शन काय, म्हणजे कुठला व्यक्ती काय करायला पाहिजे. असं नाही की संस्था केली नुसती रजिस्ट्रेशन आणि फक्त त्यांनी सही मारण्यासाठी मर्यादित राहायचं, तर तसं नाहीये. त्यासाठी तुमचं काय करायचं आहे, तुमची मीटिंग ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. तुमची मॅनेजिंग कमिटी, त्याचे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कायद्याच्या अंतर्गत सर्व गोष्टी पाहिजे. त्यानंतर तुमच्या कमिटीचं तुम्हाला इलेक्शन कधी करायचं आहे, त्यानंतर अध्यक्ष कोण, प्रत्येक वेळेस अध्यक्ष कसा चेंज करायचा आहे, तुमचं प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी कशी राहील आणि तुमचे इलेक्शनचे रूल्स काय, तर या सर्व गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. संस्था फॉर्मेशन करायची म्हणजे काय प्रोप्रायटरशिप सारखी फायनलायझेशन आपण नाही करू शकत. त्यासाठी सर्व गोष्टीची तुम्हाला इथं माहिती घेणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला कुठले कुठले चार्जेस असतात, याचा तुम्हाला मंथली रिटर्न कसा भरायचा असतो, इयरली रिटर्न कसा असतो, याचं ऑडिट कसं असतं, तर याची पूर्ण माहिती रूल्स अँड रेग्युलेशन या फाईलमध्ये दिलेली आहे. त्यानंतर संस्थेचे काही प्रॉपर्टी असतात, त्या प्रॉपर्टी इमूव्हेबल प्रॉपर्टी असतात, कधी कधी काही लँड असतात, त्या लँड परचेसचा रूल काय असतो. असं आपण त्यावर लोन घ्यायचं असलं तर लोन घेताना त्याचा प्रपोजल अगोदर संस्थेमध्ये तो ठराव मंजूर करायचा असतो. मंजूरमध्ये सर्व 11 सदस्यांची सह्या असणं गरजेचे असतात. त्यानंतरच आपण कुठल्याही प्रकारचं लोन घेऊ शकतो. जसं की आपण बँक अकाउंट काढायचं असलं तर बँकमध्ये सही कोणाची पाहिजे, सदस्याची पाहिजे की अजून कोणी, अजून एक जो पॉवर ऑफ ज्याची संस्थेकडे पॉवर आहे त्यांची पाहिजे. सर्व गोष्टीचे रूल्स अगोदर तुम्हाला तिथनं वाचवायचे असतात ते.
त्यानंतर शेड्यूल डी, कन्सर्ट लेटर. तर हे कन्सर्ट लेटरमध्ये तुम्ही देताय की आता आम्ही टोटल फुलफिल केलेले आहे डॉक्युमेंट्स, आता आम्हाला रजिस्ट्रेशनसाठी हे करा, आणि तुम्हाला पूर्ण कन्सर्ट लेटरमध्ये तुमची सर्वांची नावं वगैरे देऊन तुम्हाला तो ठराव पूर्णपणे समोरच्या रजिस्ट्रारला तो द्यायचा असतो. शक्यतो याला तुम्ही CA ला वगैरे त्यांच्याकडनं अप्रूव्ह सुद्धा करू शकता. तुम्ही घरीही करू शकता, त्याची काही अडचण नाही. कारण ऑनलाईनच तुम्हाला फाईल करायचे, त्यामुळे ती काही अडचण नाही. त्यानंतर शेड्यूल सी. तर सी मध्ये तुम्ही डेट ऑफ ऍडमिशन ऑफ म्हणजे मेंबरशिप ज्यावेळेस तुम्ही मेंबर रजिस्टर्ड केले, तर कुठल्या कुठल्या मेंबरची कधी कधी काय होतं, काही जण सोडून जातात, काही असतात, तर त्या प्रत्येकाची डेटचा रेकॉर्ड तिथं तुम्हाला देणं गरजेचं असतो. ज्यांनी रिझाईन दिलं तर त्यांना ते काढल्यानंतरचे काय रूल्स असतात, काय नाही, ते तुम्हाला ऑलरेडी संस्थेचं ज्यावेळेस तुम्हाला उद्दिष्ट दिसतात त्या उद्दिष्टामध्ये त्यांचे रूल्स मिळतात. ज्यांनाही PDF पाहिजे असेल त्यांनी मला मेसेज करा, मी त्यांना पाठवतो. त्यानंतर नो ऑब्जेक्शन. तुम्हाला सांगितलं नो ऑब्जेक्शन. तर प्रॉपर्टी ॲड्रेस वगैरे तुम्हाला द्यायचा आहे की संस्थाचे जो ॲड्रेस आहे, जो काही संस्थेचा ओनर किंवा जो प्रॉपर्टी ओनर आहे, तर त्या प्रॉपर्टी ओनरकडनं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे की आता माझं काही याच्यामधनं माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे संस्थेसाठी, आणि ही संस्था रजिस्ट्रेशन करण्यासाठी माझं कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही आहे, आणि मी विना त्यांचे काय ते तुमचा ठराव आहे पैशाचा वगैरे, तर तो टाकण्याची काही गरज नाही. फक्त नो ऑब्जेक्शन मध्ये तुम्हाला फक्त नो ऑब्जेक्शन मधून फक्त ही हायर मध्ये दिलेली आहे, रेंटवर दिलेली आहे, असं तुम्ही तिथं द्यायचं आहे. आणि वेगळा एक कसं असतं, ज्यावेळेस आपण एखादी प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन करतो, त्यावेळेस आपण एखादी जागा किरायाने घेतो, तर त्यावेळेस आपला साधी 100च्या नोटरीवर आपल्याला ते चालू शकतं. पण ज्यावेळेस आपण प्रायव्हेट लिमिटेड असो किंवा जी काही मोठी संस्था, फॅक्टरी रजिस्ट्रेशन वगैरे आपण पुढे एखाद्या दुसऱ्याच्या व्यक्तीच्या जागेवर करतो, तर त्यासाठी ते 100च्या बॉन्डवरती रजिस्ट्रेशन होत नसतं. ते आपल्याला कोर्टामार्फत त्याचं प्रॉपर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. ते जास्त व्हॅलिड असतं बॉन्डपेक्षा. तर हा विषय लक्षात घ्या. कारण 11 महिन्याचा जो आपण करार करतो, तर 11 महिन्यामध्ये प्रत्येक 11 महिन्याला तो करायचा असतो. पण ज्यावेळेस आपण कोर्टामार्फत ते रजिस्ट्रेशन करतो, कारण संस्था असं नाहीये एक वेळेस रजिस्ट्रेशन केली आपण आणि 11 महिन्यानंतर ती पुन्हा सोडून द्यायची आणि दुसऱ्या 11 महिन्यामध्ये तिथं बनवायची. कारण संस्थेचा जर विचार केला तर त्यावेळेस ती गोष्ट शक्य नसते. कारण प्रत्येक वेळेस आपण संस्थेचे ॲड्रेस बदलणार कसे? संस्था म्हणजे हा मोठा विषय असतो. प्रायव्हेट लिमिटेड हा मोठा विषय असतो. एखाद्या फॅक्टरीवाल्यांनी जर 100च्या बॉन्डवर जर करार केला, तर प्रत्येक वेळेस तो फॅक्टरी बदलणार का? नाही. मग त्यासाठी त्याचं एक लीज ॲग्रीमेंट वगैरे असतं, तर त्या माध्यमातून आपल्याला ते रजिस्ट्रेशन करायचं असतं. तर मला तरी नक्की वाटतं इथपर्यंत तुमचा विषय लक्षात आलेला आहे. आता डॉक्युमेंट बद्दल तर आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही असं मी समजतो. आणि या गोष्टीपर्यंत तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपण वाटलं तर पुन्हा असंच एक व्हिडिओ बनवू. ज्यांना इंग्लिशमध्ये बऱ्याच गोष्टी काही कळाल्या नसतील तर त्यांच्यासाठी आपण मराठीमध्ये सुद्धा व्हिडिओ आहे माझ्याकडं उपलब्ध, तेवढी माहिती तर मी मराठी सुद्धा बनवू शकतो. पण मला जसा रिस्पॉन्स तुम्ही जर कमेंटमध्ये दिला किंवा बऱ्यापैकी तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला, तर मी त्या पद्धतीनं ते बनवू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही मला कळवा. व्हिडिओमध्ये काही गोष्टी माझ्याकडनं काही बाकी असतील किंवा काही गोष्टी तुम्हाला कळाल्या नसतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जी गव्हर्नमेंटचे जे GRs वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेल ID टाकू शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला दोन्ही माहिती तुम्हाला देऊ शकतो. फक्त मित्रांनो, आपण ही जी संस्था स्थापन करणार आहे तर त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे, 11 मेंबर्स जे घेणार आहे ते पॉझिटिव्ह सर्व मेंबर्स तुम्हाला घ्यायचे, जेणेकरून कुणाचं सिव्हिल वगैरे खराब असायला नको. ज्यावेळेस लोनचं वगैरे आपण करतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस अडचण येते, तर तो विषय लक्षात घ्या. आणि तुमच्या नवीन उद्योजकांना किंवा नवीन उद्योगांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. काही अडचण असल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, फोनही करू शकता. आणि मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. मित्रांनो, धन्यवाद.